नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर पुणे आयकर विभाग पदभरती 2026 याच्यासाठीचे एक नवीन अपडेट आलेला आहे। यामध्ये जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि त्याचबरोबर परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमी कडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आपल्या डबल ओ अकॅडमीच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी बघा खास ऑफर जारी असणार आहे 15 ऑगस्ट मार्फत खास ऑफर, ज्याच्यामध्ये पशुसंवर्धन असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, टीईटी असेल, फार्मासिस्ट असेल, महिला व बाल विकास, एएनएम, जीएनएम असेल, त्याचबरोबर वनसंरक्षक, टीईटी, टेट, तलाठी पदभरती, जलसंधारण, मृदा संधारण, एफडीए, सीडीपीओ, एलएसओ, त्याचबरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, एमपीडब्ल्यू असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, फार्मासिस्ट असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, अशा वेगवेगळ्या पोस्ट साठीची पदभरती केली जाण्याची जी काही बॅचेस असणार आहेत ह्या बॅचेस आपल्या डबल ओ अकॅडमी तर्फे खास फक्त आणि फक्त किती रुपयांना देण्यात येणार आहेत, तर 999 रुपयांना तुम्ही या बॅचेस पैकी कोणती बॅच संपूर्ण एका वर्षाकरता काय असणार आहे, तर 999 रुपयांमध्ये तुम्ही काय करू शकताय, तर जॉईनिंग करू शकताय। जर का तुम्हाला ही बॅच आवडली असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। बघा आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती ह्या ज्या काही बॅचेस असणार आहेत याच्यासाठी आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। त्याचबरोबर तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद असणार आहेत, जे की वेळोवेळी योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुमच्या समस्या आणि तुमचे प्रॉब्लेम्स काय करतील, सॉर्ट आउट करून घेतील। तसंच या ठिकाणी झालेले जे काही जुने क्वेश्चन्स पेपर्स असतात हे विश्लेषणात्मक पद्धतीने काय केले जातात, तर सोडवून घेतले जातात। ई बुक्सद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आणि कोणतीही बॅच तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय, तर जॉईनिंग करू शकताय। बघा पुणे आयकर विभाग यामध्ये काय सांगितले, तर पुणे आयकर विभागामध्ये जवळपास 85 जागांसाठीची भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू असणार आहे। यामध्ये कर सहाय्यक असेल, बहु कार्य कर्मचारी असेल, त्याचबरोबर लिपिक टंकलेखक असेल यासारख्या पदांचा समावेश असणार आहे। आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ही क्रीडा कोट्या अंतर्गत होणारी भरती आहे। कोणत्या, तर लक्ष ठेवायचं क्रीडा कोटा जो काय असणार आहे, या क्रीडा म्हणजे स्पोर्ट्समन लोकांच्या साठीचा जो काय स्पेशल राखीव कोटा असतो या कोट्यासाठी काय असणार आहे, तर या जागा असणार आहेत। भरतीची ठळक वैशिष्ट्ये बघा, आयकर विभाग पुणे असणार, एकूण पदे 85 असणार पदे, लिपिक टंकलेखक असेल, कर सहाय्यक असेल आणि काय असणार आहे, एमटीएस मल्टी टास्किंग काय असणार आहे, तर मल्टीटास्किंग जो काही ग्रुप असणार आहे याच्यासाठीची काय असणार पदभरती। नोकरीचे ठिकाण पुणे असणार, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे। किती असणार आहे, 15 सप्टेंबर असणार आहे। या ठिकाणी पात्रता व अर्ज प्रक्रिया लक्षात ठेवायचं आहे। पात्रता व अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार 10वी 12वी किंवा पदवी उत्तीर्ण असणं या ठिकाणी गरजेचे आहे। सविस्तर माहिती तुम्ही या मूळ जाहिरातीमध्ये काय करू शकता, तर पाहू शकताय। अर्ज पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज काय केले जातात, तर स्वीकारले जात आहेत। ओके, आता यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता सांगितली जाते बघा, तर कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणं गरजेचे आहे किंवा समतुल्य एखादी काय असणार तर शैक्षणिक क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। संगणकावरती प्रति वर्ड 8000 की डिप्रेशन्स असणार आहेत। ओके, याचा डेटा किंवा याची गती असणे तुमच्याकडे आवश्यक असणार आहे। लिपिक आणि टंकलेखक ज्यांना आपण स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड असं म्हणतो, मान्यता प्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण ओके किंवा समतुल्य असेल। शॉर्ट हँड 10 मिनिटे ऍट किती असतात, 80 वर्ड्स पर मिनिट। ओके, देन ट्रान्सक्रिप्शन संगणकावरती 50 मिनिट्स वर्ड्स पर मिनिट्स असणार किंवा 65 मिनिट्स हिंदी। त्याच्यानंतर मल्टीटास्किंग ग्रुप जो काय असणार आहे, या मल्टी टास्किंग स्टाफ साठी किंवा ग्रुप साठी मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 10वी उत्तीर्ण, कोणतेही अतिरिक्त टायपिंग कौशल्य असण्याची या ठिकाणी गरज नाही। वयोमर्यादा, उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 या तारखेला खालील मर्यादित असणं गरजेचं आहे। कर सहाय्यक आणि लिपिक याच्यासाठी 21 ते किती असणार आहे, 21 ते 27 वर्ष असणार आहे। आणि मल्टीटास्किंग स्टाफ साठी या ठिकाणी 18 ते 25 वर्ष असणार आहे।
निवड प्रक्रिया क्रीडा कोट्यांतर्गत होणारी या भरतीसाठी कोणतीही पारंपरिक किंवा लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं, लेखी परीक्षा या ठिकाणी होणार नाही, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असणार आहे. मग या ठिकाणी काय असणार, निवड प्रक्रिया खालील 4 टप्प्यांवरती आधारलेली असणार आहे. पहिला टप्पा अर्ज छाननी. तुम्ही जो काय अर्ज भरलेला आहे या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जांची आणि क्रीडा प्रमाणपत्रांची तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. क्रीडा गुणवत्ता गुण. उमेदवारांना त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा आंतर विद्यापीठ स्तरावर मिळवलेल्या पदकांवर आणि कामगिरीवरती गुण दिले जाणार आहेत. क्रीडा चाचणी, मैदानी चाचणी, पात्र खेळाडूंची त्यांच्या संबंधित खेळातील कौशल्य आणि तंदुरुस्ती तपासण्यासाठी मैदानी चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. आणि कौशल्य चाचणी केवळ विशिष्ट पदांसाठी म्हणजे टायपिंग, शॉर्ट हँड यांची चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. पदनिहाय कौशल्य चाचणी. ओके, या ठिकाणी कर सहाय्यक याच्यासाठी चाचणी प्रकार बघा, संगणकावर डेटा एंट्रीचं स्पीड तपासलं जाणार आहे. पॅटर्न संगणकावरती प्रति तास 8000 की डिप्रेशनचा वेग असणं गरजेचं आहे. लिपिक आणि टंकलेखक स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी या ठिकाणी शॉर्ट हँड गती 10 मिनिट्स पर किती असणार आहेत, 80 वर्ड्स पर मिनिट या वेगाने श्रुत लेखन असणार आहे. त्याच्यानंतर संगणक भाषांतर, संगणकावर इंग्रजीसाठी 50 मिनिटे किंवा हिंदीसाठी 65 मिनिटे हा वेळ दिला जाणार आहे. मल्टीटास्किंग याच्यासाठी टायपिंग किंवा शॉर्ट हँड कौशल्य चाचणी घेतली जात नाही. केवळ क्रीडा गुणवत्ता आणि मूळ कागदपत्र यांच्या आधारे या ठिकाणी निवड केली जाणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर क्रीडा प्रमाणपत्रांचे गुण म्हणजे स्पोर्ट अचिव्हमेंट आणि मैदानी चाचणीतील कामगिरी याच्यावरती या सर्व लोकांचं काय केलं जाणार आहे, तर सिलेक्शन डायरेक्ट केलं जाणार आहे. कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा असणार नाही. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लगेचच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कोणतीही बॅच तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय, परचेस करू शकताय. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत धन्यवाद.